दहीपूर या गावामध्ये जयदेव आणि दयाराम नावाची दोन माणसं समोसाची दुकानं चालवायची। दोघांची दुकानं एका दुसऱ्याच्या एकदम जवळ जवळ होती, पण दयारामची दुकान कायम ग्राहकांनी भरलेली असायची। अरे दयाराम, तुझे तर समोसे खूप छान आहेत रे। असं वाटतं की एकत्रच 5-6 प्लेट खाऊ। अरे घ्या ना रमाबाई, कोणी थांबवलंय? तुझे समोसे खाऊन पोट भरतं, पण मन भरत नाही बघ। पण जयदेवच्या दुकानावर एक्का दुक्का लोकच यायचे। हे बघून जयदेवला दयाराम कडून खूप जळण व्हायची। काय या दयारामचे समोसे एवढे प्रसिद्ध आहेत? माझे समोसे त्याच्यापेक्षा कमी चांगले नाहीये, तरी सुद्धा लोक माझ्या दुकानावरती काय येत नाहीत माहिती नाहीये मला। दयारामच्या घरामध्ये त्याची बायको आणि मुलगी पण दयारामचे बनवलेले समोसे आवडीने खायचे। वाह बाबा, तुमच्या हातामध्ये तर जादू आहे। बाबा, तुम्ही मला पण असे समोसे बनवायला शिकवा ना। जरूर बाळा, का नाही, बरोबर शिकवेल। पण तू आधी एक्झाम मध्ये फर्स्ट ये। हो बाबा, मी खूप मेहनत करेल आणि फर्स्ट येईल। तुझे वडील खूप प्रेमाने आणि शुद्ध समोसे बनवतात। प्रेमाने आणि आनंदाने समोसे खाण्यामध्ये खूप मजा येते। इथे वेळेबरोबर जयदेवचा राग आणि जळण वाढायला लागली। एक दिवस तो आपल्या घरी बसून जयदेव विचार करत होता, या दयारामचे समोसे एवढे स्वादिष्ट आणि चांगले का आहेत? माझ्या समोस्यात काय चूक आहे? जर असं चाललं राहिलं तर एक दिवस भीक मागवायची वेळ येईल। मला लवकरच काहीतरी करावं लागेल, पण करू काय? अर्ध्या रात्री जेव्हा सगळे झोपत होते, जयदेव हळूच दयारामच्या दुकानाजवळ जातो। दयारामची दुकानामध्ये पेट्रोल चिंपडतो आणि माचीसची तिळी जाळून दुकानाला आग लावतो। दयारामची दुकान जळून खाक झाली। सकाळी जेव्हा लोक दयारामची जळलेली दुकान बघतात तर ते बोलतात, अरे अरे, दयाराम तो बर्बाद झाला। हे बघा तर, आपल्या दयारामचं दुकान तर जळून खाक झालं। आता काय करायचं? दयाराम आणि त्याची बायको जेव्हा दुकानाच्या जवळ पोचले तर त्याची बायको रडायला लागली। अरे, आम्ही कुणाचं काय बिघडवलं होतं जे आमच्या दुकानाची अशी दशा केली? एक गरीब माणूस आता काय करेल? आता सांगा, कसं जगेल तो? दयाराम आपल्या बायकोला सांभाळतो आणि बोलतो, चिंता नको करूस, जशी दुकान आपली आधी होती तशीच आपण परत बनवूया। मी अजून जास्त मेहनत करेल। दयारामचे हौसले अजूनही बुलंद होते। तो कुणावरच शक करत नाही। दुकान जळल्यामुळे दयारामला खूप जास्त पैशांचा नुकसान झाला होता। दयाराम आपल्या घरी होता की रेणू रडत रडत दयारामच्या जवळ येते। बाबा, मला स्कूल मधून बाहेर काढलं। का बाळा, काय झालं? मागच्या महिन्याची फीस जमा नाही केली तर टीचर बोलल्या की उद्यापासून स्कूल नको येऊ। बाबा, आता मी कसं स्कूल जाणार? स्कूल नाही जाणार तर फर्स्ट कशी येईल? आणि फर्स्ट नाही आली तर तुम्ही समोसा पण बनवायला नाही शिकवणार। सगळं ठीक होईल बाळा, मी लवकरच तुझी फीस भरेल आणि मग तू शाळेत चालली जा। तू फर्स्ट येशील, मग मी तुला समोसे बनवायला शिकवेल। सगळं काही ठीक होईल, तू चिंता नको करू बिलकुल। दयाराम सगळं काही बरोबर करण्याच्या प्रयासात लागला। त्याची दुकान जळलेली होती, पण त्याने परत हिम्मत करून पायी पायी समोसे विकण्याचा प्रयत्न केला। दयाराम गली गलीमध्ये फिरायचा आणि समोसे विकायचा। समोसे घ्या, ताजे ताजे गरम गरम समोसे घ्या। अरे दयाराम भाऊ, लवकर गरमागरम समोसे द्या। हा घ्या ना बा। दयाराम, तुझी दुकान तर जळाली, पण तू हिम्मत करून परत समोसे विकायला चालू केलं। खूप चांगलं, तुझ्या हिमतीची तर दाद द्यावी लागेल। हो, आता जगायसाठी काही करावंच लागेल ना। दयाराम तर समोसे विकत होता, पण जयदेवच्या दुकानामध्ये पहिला पण ग्राहक यायचे नाही आणि अजूनही तोच हाल होता। परेशान होऊन जयदेव आपल्या बायकोला बोलतो, मी त्या दयारामचं दुकान जळवलं, पण तो अजून सुद्धा पायी चालत चालत समोसे विकतोय। अरे, त्याने काय होणार आहे? तो पायी पायी समोसे विकत आहे ना। काय करू की माझं दुकान चालू होईल? आता तर काहीतरी करावंच लागेल, नाहीतर तो दयाराम चालत चालतच समोसे विकून आमच्याहून पुढे जाईल। हो, तू बरोबर बोलत आहेस। दयारामचे समोसे तसेच विकत आहेत जसे आधी विकत होते। जयदेव आणि त्याची बायको
दयारामच्या कामाने जळत होत्या, पण दयाराम मेहनत करत जात होता. एक दिवस रस्त्यावरून जाताना त्याला एका झाडाच्या खाली बसलेली एक भिकारण म्हातारी दिसते. समोसे घ्या, समोसे घ्या, गरमागरम समोसे घ्या. अरे बाळा, काय आहे तुझ्याकडे? आई, माझ्याकडे समोसे आहेत. काय तुम्हाला खायचंय? हो बाळा, खूप भूक लागलेली आहे, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीयेत. काही गोष्ट नाही आई, तुम्ही खा, पैसे नकोयत मला. ठीक आहे बाळा. दयारामने समोसे दिले आणि म्हातारी खूप आनंदात खाते आणि खाऊन बोलली, वाह बाळा, तुझे समोसे तर खूपच स्वादिष्ट आहेत. हो आई, गाववाले पण हेच म्हणतात. बरोबर बोलतात. तू गाववाल्यांना खूप प्रेमाने समोसे खाडवतोस आणि ते पण तुला खूप प्रेम देतात. हो आई. पण बाळा, तुला माहित आहे, कालच तुझ्या गाववाल्यांवर मोठी विपदा येणार आहे. कसलं संकट आई? उद्या तुझ्या गावावर इतका भयानक ग्रहण लागणार आहे की पूर्ण गाव अंधारात बुडणार आहे. इतका अंधार पसरणार की काहीच नाही दिसणार आणि तुझ्या गावामध्ये विजेची समस्या तर आहेच. लोक परेशान होऊन जातील. अरे आई, कशा गोष्टी करत आहे आणि तुम्हाला हे सगळं कसं माहिती? तेव्हा म्हातारी बाई आपल्या असली रूपामध्ये म्हणजे परीच्या रूपामध्ये बदलते. दयाराम हे बघतो आणि दंग राहतो. तुम्ही कोणी? तुम्ही कोण आहात? मी परी लोक मधून येणारी परी आहे. दयाराम, मी तुझ्या नीक दिली आणि मेहनत बघून खूप प्रसन्न झाले. तू मला पैसे न देता समोसे खाडून आपल्या नेक दिलीचा सबूत दिला आहे, म्हणून मी तुझी मदत करणार आहे. पण तुम्ही जे ग्रहणवाली गोष्ट बोलली ती खरं आहे? हो दयाराम, हे खरं आहे, पण गाववाल्यांना ह्या विपदापासून वाचवण्याचा हल माझ्याकडे आहे. ये माझ्याकडे. परी दयारामला आपल्या बरोबर घेऊन जाते. गावाच्या बाहेर येऊन दयारामने बघितलं की एक मोठासा समोसा आहे आणि त्याचा एक दरवाजा आहे. परीजी, हे काय आहे? दयाराम, ही एक गुफा आहे. तुझे बेहतरीन समोसे पाहूनच मी ह्याला अशा प्रकारे बनवला आहे. तू ग्रहणच्या पहिलाच सगळ्या गाववाल्यांना इथे घेऊन ये. इथे सगळे गाववाले येतील, त्यांना समस्या नाही होणार. जा, आपल्या गाववाल्यांना वाचव. जी परीजी, मी आजच गाववाल्यांना इथे आणतो. तुमचा खूप खूप धन्यवाद. दयारामने परीला प्रणाम केला आणि परी गायब झाली. नंतर जेव्हा दयाराम गावी गेला आणि गाववाल्यांना हे सगळं काही सांगितलं तर रामा बोलायला लागला. दयाराम, हे असं कसं बोलत आहे? मानलं की तुझे समोसे आम्हाला आवडतात आणि तुझी इज्जत पण करतो, पण तू जे हे बोलतोय त्यावरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा? रामाबाई, खरंच गावामध्ये ग्रहण लागणार आहे, ज्यामुळे गावाला संकट येईल. तुम्हाला विश्वास नाहीये तर तुम्ही माझ्या सोबत चला. रामा आणि दयाराम चालत चालत जेव्हा समोसावाल्या गुहेजवळ पोचतात तर रामा हक्का बक्का राहिला. अरे बापरे बाप, एवढा मोठा समोसा! आता तर विश्वास बसला ना रामाबाई. आज रात्रीच ग्रहण लागणार आहे. लवकर लवकर चल दयाराम, आत्ता जाऊन गावातल्या लोकांना इथे घेऊन यावं लागेल. दयाराम, तुझ्यामुळे गावातले लोक खूप संकटातून वाचतील. दयाराम आणि रामाने गाववाल्यांना एकत्रित केलं. सगळे गाववाले एकत्रित आले आणि सगळेजण चालत चालत गुहेमध्ये प्रवेश करायला लागले. पण तिथेच दुसरीकडे जयदेव आपल्या बायकोला बोलत होता. अरे काही नाही, मला सगळं माहितीये. हे सगळे दयारामचे पैंत्रे आहेत. ते आपल्या समोसाला जास्त प्रसिद्ध करण्यासाठी हे सगळं करत आहे. ते काय म्हणतात, विज्ञापन आहे. त्याला वाटतं की ह्याने त्याची समोशाची खपत खूप वाढेल. आपण कुठेच नाही जायचं. हे देवा, काय करू समजतच नाहीये. त्याचं दुकान जाळण्यापेक्षा तर त्यालाच जाळून टाकलं असतं. कमीत कमी हा दिवस तर नसता बघायला मिळाला. जयदेव बोलतच होता की तेव्हाच गावामध्ये ग्रहण लागला आणि असा अंधार पसरला की जवळचीच वस्तू पण दिसत नव्हती. पण गुहेमध्ये सगळेजण सुरक्षित आणि आनंदात होते. तेव्हा रामा बोलायला लागला. हे बघ दयाराम, सगळ्या लोकांना तू सुरक्षित केलंस. तुझे हे उपकार आम्ही कधीच नाही विसरणार. त्याच्यात उपकाराची काय गोष्ट? सगळे लोक सुरक्षित आहेत आणि मी गावासाठी काही करू शकलो याचा तर आनंदच आहे. सगळेजण नाही, अजून पण जयदेव आणि त्याची बायको आपल्या घरी आहे. मी त्यांना समजवलं पण ते ऐकलेच नाही. तुम्ही जाऊन त्यांना घेऊन या.
हा मी त्यांना घेऊन येतो. दयाराम हातामध्ये टॉर्च घेऊन चालत चालत जयदेवच्या घरी पोचला. कोण कोण आहे? मी आहे जयदेव भाऊ. मी तुम्हाला समजवलं होतं ना की ग्रहण लागणार आहे. आता सुद्धा वेळ आहे. इथून चला, मी तुम्हाला घ्यायला आलोय. हा दयाराम, आम्हाला इथून घेऊन जा. दयाराम जयदेव आणि त्याच्या बायकोला घेऊन गुहेमध्ये पोचला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ग्रहण निघून गेला तर स्थिती सामान्य झाली. गावाची लोक गुहेच्या बाहेर आली तर जयदेवच्या डोळ्यामध्ये पछताव्याचे अश्रू होते. दयाराम, मला माफ कर. काय झालं जयदेव? दयाराम, मीच तुझ्या समोसाचं दुकान जाळलं होतं. तुझे समोसे माझे समोस्यापेक्षा जास्त विकत होते. त्याला बघून मला जीव जळत होता. त्यामुळेच मी तुझं दुकान जाळलं. मी नेहमीच तुझ्या ह्या प्रसिद्धीला नेहमीच जळत होतो. तुझे गाववाल्यांसाठी केलंय ती खूप मोठी गोष्ट आहे. तू मना केल्यानंतर सुद्धा माझ्यासाठी तू माझ्या घरापर्यंत आलास. तू माझ्यासाठी माझ्या घरापर्यंत आलास आणि मी तुझं ते दुकान जाळून टाकलं. मला मी जे केलंय त्याचा मला पश्चाताप आहे. मला माफ कर. जयदेव, तू जे केलंय ते खूप चुकीचं आहे, पण त्याचा तुला पश्चाताप झालेला आहे. त्यामुळेच मी तुला माफ करत आहे. जयदेव, जळून आणि वाईटपणाने जे काही काम करत असशील तर तू कधी सफल नाही होणार. आणि जेही काही काम करशील इथून पुढे ते साफ मनाने करशील. मला समजलं दयाराम. आजपासून मी माझं काम जास्त मेहनत आणि एकदम साफ मनाने करेल.